माऊली परत कधी असतात तर घ्यावं बरोबर, त्यांचं लक्षच नसतं माझ्याकडे. हिरक महोत्सव नाही आहे, सुवर्ण महोत्सव. 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव, 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष म्हणजे हिरक महोत्सव आणि शतक महोत्सव, अशी महोत्सवाची व्याख्या असते. चुकून वयाप्रमाणे होतात ना, तसे माझ्यापेक्षा लई मोठे नाही, 10 वर्षांनी मोठे. आमचे काळे दिसले ना तरी ते डांबरीकरणाचे ते नाही करतात. भूषणसाठी गणेश धुरी आणि एकनाथ पाटील बेळगाव यांच्याकडून हे 200 रुपयाचा भूषणसाठी प्राप्त. धन्यवाद धन्यवाद. खूप चांगली व्याख्या बोलायला केली आणि सांगितली. माऊली तुमच्याकडून असंच काहीतरी ऐकायला मिळावं ही अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा आज आमच्या उमरस ग्रामस्थांनी आणि आमच्या उमरस ग्रामपंचायत तिच्या सर्व सदस्यांनी, सन्माननीय सरपंच उपसरपंच यांनी पूर्ण केली. धन्यवाद. एक पारा केली प्रोजेक्ट विचारले नाही गांधी जयंतीचा, आणि बरोबर आपण सांगत आणले लाल बहादूर शास्त्री जयंती. सगळ्यांनी लक्षात ठेवा, गांधी जयंती आहेच, पण लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विसरू नका. तर त्या माणसाने ह्या आपल्या देशासाठी काय केलंय, आपल्याला इतिहास नाही शिकवला जातो तेवढा, शाळेत तेवढा नाही शिकवत. गुरुजी आहेत तिथे आमचे, पण लाल बहादूर शास्त्री ही अशी एक व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने सरकारकडून फुकटचा 1 रुपया पण नाही घेतला. अशी निस्वार्थी माणसं सरकारमध्ये असणं आताच्या काळात एक दुरापास्त गोष्ट. आता कधी एकदा आपल्या ताटात ओढून घेऊन नव्हता बघतो. कोरोना काळात हात धुवून घेतले. कोरोना येत त्यांना पुढच्या देवक जिल्ह्यात त्या मुलासाठी जर जोरदार टाळ्या, चांगले संस्कार आहेत. 2 ऑक्टोबर पर्यंत ते सर्व पुढच्या उपवासात न सांगता गांधी जयंती सांगतात. संस्कार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असतात. जसे आमच्या चंद्रकांत मदनमोहनचे संस्कार भजनाचे, कशाने परकवानी संस्कार मी आमच्या आनंद कानाडे बुवा याच्यापर्यंत पोहोचवले. त्याचप्रमाणे आमचे भजन महर्षी सन्माननीय भालचंद्र केळुसकर बुवा यांचे हजारो शिष्य, त्यांचं नाव दिगंतात दुमदुमत आहे. तर हे असे असतात संस्कार असतात. नाही तर आजकालचे संस्कार कसे झाले माहिती आहे. आई 7 वाजता आई कुठे काय करते बघता, नाहीतर माझ्या नवऱ्याची दुसरी बाई. अरे हे संस्कार 7 वाजता दिवाबत्ती करून परमेश्वराच्या चरणी नमस्कार करून आपल्या मुलांना आपल्या बरोबर घेऊन. पूर्वी रामरक्षा म्हणायची, पाढे म्हणायचे. आमचे जेव्हा 30 पर्यंत पाठ होते. होय, एक आंब्याचं झाड होता, आमचे सावंत गुरुजी होते, आणि मी काहीतरी गडबडच केले होते. पाढे म्हणता म्हणता पायांचा वरतून काढले होते. पाठसून दिल्याने हस्ते शिरटावल्याने माका वापरा अजून ते पायावर दिसत. आणि ती शिस्त केरळात काय झालं माहिती आहे. एकाच शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारल्या, कोर्टात केस दिली आणि कोर्टात 50,000 दंड केला. आमच्या वडिलांचं हे कोर्ट असते तर आम्ही कोर्टाने झालं इतको मार खाल्ला. हातात मानव पाया गावात नाही. आणि शिक्षक तो डस्टर नावाचा एक वस्त्र होता त्यांच्याकडे, तर असा फेकून मारायचे. आता पण आपल्याला सांगा आडवून दिली तर डस्टर नावाचा शस्त्र होता. पण तेव्हा ते संस्कार भले आम्ही मार खाल्ला, पण आज समाजात ताठ मानाने ह्या शाळेत जगाने शिकवतात. जो त्या शाळेत आणि शाळेचा शिक्षक मोहन उमरसकर यांच्या स्मरणार्थ महादेव मोहन उमरसकर यांच्याकडून कांदेपाया 100 रुपये. जिजाऊ मातेने 2 छत्रपती घडवले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. कारण सईबाई ज्यावेळी निवडलेल्या संभाजी
हजारो शिळ्या छाताडावर टाकून कुठल्या हजारो शिळ्या तेव्हाच लागणाऱ्या मस्तकावर भगवान फुलवेला रक्ताने स्वराज्याचा मला म्हणून म्हणतो शुभंकरचा नादच खुळा 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 पडेलकरांसाठी जोरदार टाळ्या धन्यवाद. हल्ली आम्ही ना बाह्य करून घाबरतो. मी ह्या 2 वर्षात ना बाहेरच करून सोडले त्याच्यात काय कळतं बाबा माहिती कारण काय माहिती आहे जा आजकाल चालला ना तर आमका पटण्यासारखा नाही. आता माझे गुरु समान म्हणतोय मी आणि त्यांका जर मी त्याच्याकडून ही परिस्थिती आणि ती आपल्याला पटत नाही आणि त्या युट्यूबवर नाव ठेवतात मध्यंतरी काय केला असता बाबा आग घालतात तिकडे बापरे बाबा पेटलेली बारी कशी पेटता कवळा होती पेटवची तुझी टायटल छान असतात अगदी समर्पक टायटल असतात पण तू मध्ये तरी 10 लोकांनी केले माहिती आहे ना पेटलेली बारी बुवाने दिलं खुल्लं चॅलेंज काय आहे आणि व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी नको ती काहीतरी करतात बारी पेटवतात. अरे भजन आहे परमेश्वराचा भजन आणि त्यात तुम्ही पेटवून निघाला असा करू नको. युट्यूबर्स नावाचे हात जोडून विनंती आहे हेडिंग आपली सांभाळा जरा तुम्हाला खूप पैसे मिळतील हे युट्यूबवाल्यांना तुमका देऊकच बसले आणि आमच्यासारखे काही तुमका व्ह्यूअर्स देऊ बसले. बोला असा खूप नाट्यसंगीत भारी गातो बोला लहान असताना सवय त्यांना त्यांनी खिशात पैसे नसताना वायरी मालवणातून कट्ट्यापर्यंत बसला पैसे नसतानाही संगीताचं शिक्षण घेतलं. जरा जोरदार टाळ्या भाषाकडे केळून आजकालच्या मुलांना बघा सगळ्या सोयीसुविधा आहे बस आहे ते काय वाटेल ते आहे पण ते घेणार आलं ना. आजकालची 16 वर्षाची मुलं तोंडात गुटखा आणि 7:45 नंतर बा आमचे परम मित्र सुप्रसिद्ध भजनकार त्याचप्रमाणे दशावतारी कलाकार शेखर देऊळकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 भूषण परबसाठी 100 आणि बंटी होमरस्तेसाठी 100 रुपये आलेले आहेत. शेखर देऊळकर तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी रामेश्वरांची प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय होते वय झालं नाही काय होतं हा हे आमचे नाट्य कलाकार तेव्हा आमच्याकडे काय होतं माहिती आहे कोण आठवत असतं हे लाईटी बिटी नाही होते तेव्हा स्पीकर तर नाहीच होते. दशापर्यंत जेव्हापासून ते म्हणजे भिंतीच्या डेटापासून असे ओरडायला लागले ना शेवटच्या रंगाचा देवळाच्या कोपऱ्याचा बसला म्हणून त्याच्यात ऐका की जेव्हापासून ते दशावतारी लोक अगदी भिंतीच्या डेटापासून ओरडायला शिकले त्यावेळी माईक नव्हते लाईट नव्हती असे बत्ती त्या बाजू त्या काढलेले असायचे काय बोला बरोबर ना. आणि त्या बत्तीच्या प्रकाशात नाटकावर बुवांना दिलेली आमच्या दशरथाची भूमिका राम लक्ष्मण सीता वनवासात निघाली झालं असा झालं असा ते जे बत्ती राहिलेले होते ना ते एक कोपऱ्यातली बत्ती तुमचं माहित आहे ना बत्तीचं बघायला काय म्हणते ना आमच्या आळा बत्ती होती भगमा जाताना बत्ती कुर्ल्या जाताना बत्ती सगळ्या बत्तीच असायची आणि ती कचरा साठवण्यामध्ये अशी करायची. आणि इकडे दशरथ पलंगावर पडले आणि राम लक्ष्मण सीता वनवासात निघाले. रामाने विचारलं तातश्री पिताश्री या आली ना म्हणजे महाभारतापासून तेव्हा तातश्री तुमच्या आज्ञेनुसार आणि माता कैकेयीच्या वचनानुसार वनवासात जायला निघाल्या तुमची काय इच्छा. हुशार माणूस
तो जर ती कोपऱ्यातली गोष्टी पेटा तिला ह्या मारून पीक मारून ते माटव पेटते घेऊया. काकरसी माझं माझं काही नाही ग तुझं. काकरसी माझं माझं काही नाही रे आम्हाला दिला तो म्हणतात वसा. हा भजनाचा वसा आहे. साधू संतांनी काय सांगितलंय, तुमका पुण्य मिळव करतात ते तुझा तू बंद करू नको. पुण्य मिळव काही जाऊची गरज नाही. त्याच्या बुवा बाबाकडे तू जाऊची अशी पाचच गरज नाही. फक्त नामस्मरण. कलियुगामध्ये भवताप सागर पार करण्यासाठी नामस्मरण हा एकच पर्याय भगवंताने आपल्याला दिलाय, ते म्हणजे नामस्मरण. आणि ते जर करत राहिलं तर नक्कीच आपल्याला मोक्षाची प्राप्ती निर्विवादपणे प्राप्त होईल. आणि ते गुरुदेव काशीनाथ परमहंस यांनी एक अजरामर घेतली. आजही कालच्या गेल्या गणपतीपर्यंत तरी ते युट्यूबला व्ह्यूअर्सच्या बाबतीत खूप पुढे होतं. कुठलं महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. कोकणात
रामेश्वर कलया मलया आई भावईच्या जीवदान रामेश्वर कलया मलया आई भावईच्या जीवदान अनवशात उमरत आमच्या उमरसला आले आणि ते होते आमचे पहिले सरपंच रामराव खासे. रामराव खासेंचा पहिला मान सरपंचाची होती शान. दुसरे कुणकर पुंडलिक धर्मदाचा माणूस आमच्या गावची शान. त्यावेळी आम्हाला आठवतंय आमच्या तेव्हा एबीसीडी पण म्हणा गेली होती. त्यावेळी मधुपर्वाचा फाडफाड हिंदीचा काय अस्खलित इंग्लिश बोलायचे. सावंतवाडी संस्थानात त्यांना एक वेगळा मान होता. काही वर्षे सावंतवाडी संस्थानाचे काही नाही राहिले आणि आमच्या गावाचे सरपंच म्हणून म्हटलंय मधुपर्वाच्या इंग्रजी पुढे घाले घाले तुझी मान. आई भावई असं म्हणतात. कारण उमरस आमची ग्रामपंचायत वेगळी असली तर ही 3 गावची मर्यादा आहे. आकेरी, नेमळा आणि धारा आणि आकेरीच्या अंतर्गतच उमरस येते. म्हणून ही 3 गावची मर्यादा आहे. आकेरीचा रामेश्वर, नेमळ्याचा कलया मलया आणि धाराची आई भावई या तिघांच्या संतानाशिवाय कुठलंही मान हलत नाही म्हणून म्हणतात. चौथे सरपंच वारस श्यामा
होते, माझ्या गुरुस्थानी होते, तर माझ्या वडिलांबरोबर माझे वडील बुवा होते आणि त्यांच्याबरोबर तेही बुवा होते. त्याप्रमाणे दशावतार आणि कीर्तनच साथ करायचे. आमचे सन्माननीय कैलासवासी धारापकर सर ज्यावेळी सुरुवातीला कीर्तन करायचे त्यावेळी त्यांना दयानंद नाईक यांची पेटीची साथ असायची. शिस्त लावली गावाला उपक्रमाचा रचला पाया, शिस्त लावली गावाला उपक्रमाचा रचला पाया, संस्कार दिले नव्या पिढीला, संस्कार दिले नव्या पिढीला गाऊन या भजन, संस्कार दिले नव्या पिढीला गाऊन या भजन. संस्कार बघा, आता दयानंद नाईक यांचं नाव आलं म्हणून त्यांनी तरुणांना दारू पिऊ नका, गुटख्याच्या आळी जाऊ नका असं खूप कळवळून सांगितलं. एकदा तर त्यांनी काय केलं, माझ्या माहितीची गोष्ट आहे, स्वतः पोतं घेतलं. आमच्या या उमरस गावात दारूबंदी आहे. दारूबंदी म्हणजे दारू बंदीच आहे, पण दारू विकत नाही इथे, खूप आधीपासून आहे ते. आणि त्यावेळी पिणारे मात्र आहे. हो, संध्याकाळी 7:45 नंतर आठवडी त्यांचं ना लडाबडा असं ते म्हणत होतो. गेलो डॉक्टरकडे आणि डॉक्टर म्हणालो, डॉक्टर काय झालं, काय झालं आता समाज ना आला. दारू प्यायल्यामुळे असेल. तो म्हणतो मग तुमची उतारणी काय येतं. तर असे संस्कार आमच्या दयानाईक सरांनी केले. उमरस तिच्यापासून ते स्मशानापर्यंत त्यांनी 2 पोण्या बाटल्यांच्या जमा केल्या आणि ढीग लावले की गावातल्या तरुणांना समजावं की काय परिस्थिती गावाची आहे. ही माझ्या बघण्याची गोष्ट. महेश्वर यांचा अल्पकाळ गुरुनाथ लाड यांच्या काळात आमच्या गावात जलस्वराज्य योजना आली आणि तिथं अजूनही चालू आहे. आमच्या गावात सगळीकडे पाईपलाईन टाकून घरोघरी पाणी पुरवठा होतो आणि त्याचा श्रेय नक्कीच गुरुनाथ लाड गुरुनाथ लाड. पहिला सरपंच नाईक बाई नववे नंद किशोरमंत्री. हे आमचे मित्र नंदकिशोर नाव द्यायचं, माझे नवरशिष्य आणि भजनी बुवा, माझी मोठ्याला हरियाण बुवा यांच्याशी डबलबारी होती, पारंपरिक होती त्यावेळी. आणि ही व्यक्ती सरपंच पदावर असतानाही त्यांना सांगितलं माझ्या बाजूला येऊन बसा, न बसता मंडळीत माझ्या बसलेले होते. जरा जोरदार टाळ्या आमच्या सोनू मैत्रीसाठी. पहिला सरपंच नाईक बाई नववे नंद किशोर मैत्री.
गावातील प्रत्येक ग्रामसभेची नोटीस हे व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात. प्रत्येक वाडीवर लावतात, परंतु गावातील होणारी कामं आणि योजना यांची माहिती आम्हाला मुंबईकरांना त्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतात. जरा जोरदार
अथर्व उमरसकर यांनी आताच्या उमरसवरच्या मानकऱ्यांच्या गजरासाठी हे तिघांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद व्यक्त करतो. अथर्व उमरसकर यांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. भगवान विशारद भूषण परम विद्यार्थी लक्ष्मीहार आलेले मंडळाचे स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साधू संत गुरुजनांनी निघाला हा वल्ला. साधू संत गुरुजनांनी निघाला हा देवाला नमस्कार करतो. पण मगाशी बुवानी सांगितलेलं एक वाक्य लक्षात ठेवा, फक्त आपले 2 हस्त आणि 1 मस्तक. देव आणखी काहीही मागत नाही. तुमच्याकडून नारळ पेढे तर
देवाक लाच देवची आम्ही सुरुवात केली. म्हाका 5 कर तुका 1.25 किलो पेट माझा ह्यामध्ये तुका अमक्या हो. त्या लालबागच्या राजाकडे ती नवसाचा राजा म्हणून त्याची प्रसिद्धी केलेली. आता एवढी गर्दी त्याचे पाय पण वाटून घेतले. उजव्या पायावर धर म्हणत्या आपण चल, धर म्हणत्या आपण चल, धर म्हणत्या आपण चल. डाव्या पायाकडे मस्त लोक हे करतात, ते सेल्फी काढत असतात. काय तुमच्या घरात जो गणपती बसलाय तो कोण आहे? तो गणपती नाहीये. लालबागचा राजा फक्त नवसाला भावतो. हे आम्ही बोललो ना तर उद्या युट्यूबला गेला का आमच्या काहीतरी येतं का? पण लालबागचा राजा म्हणजेच नवसाला भावतो का? माझ्या घरात जेव्हा मी गणपती पूजायला ठेवतो त्या गणपती समोर बसा नाही, तासभर बसा, त्याच्याशी गप्पा मारा. तो वर्षाने आलाय तुमच्याकडे पाहुणा म्हणून. त्याला तो नैवेद्य देताना ते नैवेद्याचं त्या ताट त्याच्याकडे सरकवल्यानंतर 5 मिनिटं थांबा. त्याला विचारा मोदक केले तुझ्या आवडीचे, अजून 2 घालू का? अजून काय पाहिजे ते मागून त्याच्याशी बोला. तो नक्कीच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. देव भावाचा मुकेला आहे आणि देवाला पाहायचं असेल तर एक गोष्ट पहा जी त्याने निर्माण केली नाही. कुठली? मानवाचा अहंकार तो त्याने निर्माण केला नाही. हो याच्यात जरा मार्गदर्शन केलं तर बरं. मानवाचा अहंकार जो देवाने निर्माण केला नाही तो त्याला द्या. तो त्याच्या पायावर व्हा. त्याला द्या म्हणजे त्याच्या पायावर व्हा. आणि मी आपण काय म्हणतो? मी म्हणजे कोण? हा मी काढून टाका. सोहम ह्याचा विचार करा. मी पणा ज्यावेळी जाईल त्यावेळी नक्कीच तुमच्या आयुष्यात नंदनवन पुढे. म्हणून म्हणतोय स्वार्थासाठी देवापुढे नवस करू नका. जनार्दन उमरसकर आकेरी यांच्याकडून कांदेबुवाच्या संपूर्ण भजनासाठी म्हणजे टीमसाठी वापरतात. 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने वाजवला मग अशी थोडेच वाजवत होतात. जनार्दन उमरसकर कैलासवासी जनार्दन उमरसकर यांना कैलासवासी देण्यात त्यांना चिरंतन त्याच्या आत्म्या चिरंतन शांती लाभो अशी प्रार्थना करतो परमेश्वरांनी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माजी तंटामुक्ती अध्यक्ष आमचे परममित्र अशोक शिवलकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अध्यक्ष माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शिवलकर यांना उदंड दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. उमरसगावचे शाखा प्रमुख सन्माननीय दशावतार कलाकार आणि सन्माननीय बुवा शेखर देऊळकर यांच्याकडून बाळासाहेबांचं गाणं म्हणण्यासाठी 250
आणि सुप्रसिद्ध बुवा आणि आमच्या दीपक नांचे बुवांचे शिष्य तुर्तार यांचे शैलेश नाईक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शैलेश नाईक यांना उद्या दीर्घायुष्याला वाटेल, उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी मंगेश सावंत बुवा स्मरणार्थ सूरज कोटावळे कालेली मंगेश सावंत जरा दोनदा टाळ्या वाजवून याच्यासाठी. कोठावळे माझे गुरु आहे. आमच्या जोगेश्वरीची पूर्वजोगेश्वरी संयुक्त भजन मंडळ जे गेले 10 वर्ष ते अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी. गेली 15 वर्ष आम्ही दोघेच जण होतो आणि कोरोना काळात त्यांचा दुर्दैवी निधन झालं. कैलासवासी मंगेश सावंत बुवा यांच्या आत्म्यास उदय शांती लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. सूरज कोटावळे यांना धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे विलास वेद्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. दोघांनाही धन्यवाद देतो. रामेश्वरची प्रार्थना करतो त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभू दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेखर देऊळकर यांची इच्छा आणि पोळी करूया. बाळासाहेब ठाकरेंचा गजर घेऊया का? पाटेकर प्रासादिक भजन मंडळ होमरस वारकवाडी बुवा विशाखा वारक या आमच्या महिला भगिनी आहेत. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाटेकर प्रासादिक भजन मंडळ उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि विशाखा वारक यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळासाहेबांनी छोटासा गजर 2 शब्द. देवदेश माता पिता काय आहे आपल्याकडे? एक देश माता पिता आणि याच्यानंतर जर मराठी माणूस कोणापुढे झुकत असेल तो एक तर छत्रपती शिवरायांपुढे नाहीतर बाळासाहेब ठाकरेंच्या. देवदेश माता पिता बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचा मानी मराठा.
होती जोगेश्वरी, जिथे आम्ही राहतो. अक्षरशः जीव घेऊन ते आमचे भाऊ होते मधुसूदन कांदे खाल्ले फटके सारखीचे लागलं लॉकडाऊन टाकायचे. कर्फ्यू 3 वाजता कर्फ्यू लागायचा होता. 2 वाजता आम्ही रेल्वे स्टेशन उतरलो. बाहेर पडतो पण त्यासाठी आले नाही पटका परत तो कर्फ्यू बघून मी नाही ना मुंबईला. त्यावेळी मुंबईला जर कोणी वाचवले असेल तर माझ्या बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधी त्याच्यातून प्रकट व्हायचे. त्याचे व्हिडिओ आहेत फार्मिंगमध्ये जी व्यंकटचित्र यायची ते व्यंकटचित्राचं पहिलं मासिक 1960 साली बाळासाहेब ठाकरे सुरू केलं. त्या हातात होती जादू सूचना आलेली आहे. बुवा 45 मिनिटं झाली, फक्त मला 5 मिनिटं द्या. एक शेवटचा कडवं घेतो आणि गजल संपवतो. धन्यवाद. उमरस ग्रामस्थ संपूर्ण, कारण ह्या शाळेनं जे मला दिलं त्याची परतफेड नाही होऊ शकत, पण हे जे काय मिळालं ते मी शाळेसाठी नक्कीच देऊ शकतो. धन्यवाद.
हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ